नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मी मान्य करतो की सर्वसामान्य माणसाला आमच्यापर्यंत पोहोचून दिलं जात नव्हतं. मी मान्य करतो की आम्ही आल्यानंतर ठराविक 10 लोकांच्या पलीकडे जनसामान्य माणूस आम्हाला पाहू शकत नव्हता. पण आज ते बंदर सुजय विखे तोडतो. मी यापुढे राहत्यामध्ये आल्यानंतर माझ्या भोवती कोणीही थांबणार नाही. फक्त तुम्ही आणि मी एवढंच आपलं राहणं हा शब्द तुम्हाला देतो. यापुढे आपण या सगळ्या नेते मंडळीला मी सांगितलेलं आहे की जो मी आल्या ज्याच्या भागामध्ये आलो नसेल आणि तो जर दिसला तर त्याचं तिकीट कट. गाडीमध्ये बसायची स्पर्धा आहे आमच्याकडे. कोण गाडीमध्ये बसतं? एक तासा दिवस होता की मी सभा डॉक्टर साहेब संपून चाललो होतो. सभा संपल्यानंतर जेव्हा गाडीजवळ पोहोचलो, माझ्या व्यवसायाच्या अगोदर गाडीमध्ये 5 लोक बसलेले. मी म्हटलं, लेख तुम्ही कधी बसले? ते म्हणले, तुम्ही जेव्हा भाषण संपत आलं आम्हाला लक्षात येतं, आम्ही लगेच गाडीत बसून घेतलं. कोणी दुसरं बसलं तर म्हटलं, तू एक काम कर ड्रायव्हर, एसी लाव. साहेब लोक बसलेत, तिथे एक स्कूटरवर माणूस चालला होता. म्हटलं थांब, त्याच्या मागे बसलो. म्हटलं चल, हे पुढारी गाडीत बसलेले त्यांना निवांत बसून. लोकांना प्रश्न मांडायचा असेल, आणि हे आमच्या साहेबांचा एक मोठा दोष आहे. साहेब एकदा गावाच्या मिटिंगला जातात, एखाद्या वॉर्डात जातात, तर लोक एकदम पूर्ण चार्ज होते की आज तर साहेबांना सांगितलं की हा माणूस किती त्रास देतो तुमचा आम्हाला. कोणी असो, तो एकदा असू पण शकतो आणि इथं नाही पण आहे. कशाला कोणाचं नाव घेऊन आपलं 5 मतं कमी करायचे जाऊ दे म्हणून, कारण की त्यांच्या मागे 5च मतं असतात. तर आज आपण साहेबांना सांगायचं की साहेब या माणसाचा किती त्रास आहे. आपण साहेबांनी काय सांगून ठेवले, काळजी जे बोलायचं मोकळं बोला. मग गाडी येते, थांबते, मग आपले सगळे कार्यकर्ते एकदम चार्ज होऊन बुके घेऊन उभे असतात. साहेब आल्यावर पहिला दरवाजा उघडतो, साहेब उतरतात, आणि मागचा दरवाजा उघडल्यानंतर ज्याच्याबद्दल बोलायचं तो गाडी खालून उतरतो. लोक म्हणतात याच्याबद्दल बोलायचं, हाच गाडीत बसला आपलं काय राहायचं. आणि मग जेव्हा मीटिंग सुरू होते, साहेब विचारतात सांगा तुमचा प्रश्न. लोक म्हणतात साहेब काहीच प्रश्न नाही, सगळं पॅक आहे, इथं काय अडचण नाही, आपण 100% पुढा. मला कोणी माझ्या गाडीमध्ये बसताना विरोध नाहीये. मी माझी गाडी इथं महिनाभर सोडून देतो. डॉक्टर साहेब तुमची जबाबदारी आहे. वॉर्डा नंबर 1 पासून चालू करायचं, सकाळ ते संध्याकाळ लाईन लावून 1 फेरी 2 फेरी 10 लोक बसवा. ते गाडीचा मोह मला नाही हो. हे सगळे पैशाचा मोह सोडून मी फार लांब मागे गेलेलो आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं सगळं मिळालं. एवढं ऐश्वर्य संपन्न माणूस आहे मी. तुम्ही मला सांगा, मला हे सगळं करून काय मिळतं? एवढं वन फिरतो, याला मुरुम टाक, त्याला डीपी लाव, याला हे कर, याची चारी खान, काय साध्य होत? नगराध्यक्ष कोणी जरी झाला तरी मुरुम फक्त सुजय विखेच टाकतो. आमच्या लोक पदासाठी बांधतात, आणि नगराध्यक्ष कोणी जरी झाला तरी डीपी आणि पोल शिफ्ट कर सुजय विखेच करतो. अरे मग कशाला पद घेता बाबांना? तुम्ही सगळे थांबून घ्या. मीच यावेळेस जनतेतून नगराध्यक्ष पदाला उभा राहतं. काय व्हायचं त्याला काय मजा केलं बरं का. तुम्ही माझा कार्यक्रम लावा, तुम्ही भांडत बसा. तुम्हाला काय ज्याला उभं राहायचं एकामेकाला पाडा, कोणालाही बसवा घोड्यावर, काही अडचण नाही. मूलभूत प्रश्न हो. आज 10 शहराच्या नळामधून येणारं पाणी हे पिण्यायुक्त होतं का? कोणीच प्रश्न नाही मांडला. आमचे नेते काय प्रश्न मांडतात? साहेब तो फुटला बरं का त्या वस्तीवरच. साहेब हा तुमच्याबद्दल असं बोलत होता. साहेब रात्री त्यांची मीटिंग झाली. ठीक आहे म्हटलं, रात्री त्यांची गुप्त मीटिंग झाली इथपर्यंत ठीक होतं. पण तू त्या मीटिंगला काय करायला गेला होता ते पहिलं सांग. तू त्या मीटिंगला करायला काय गेला होता? मला कळत नाही. जे विरोधकांमध्ये चालतं आमच्या लोकांना माहिती होतं कसं, याचाच अर्थ आमच्या लोकांची पण सेटिंग तिकडे आहे. एवढं कळत नाही या लोकांना. अरे न्यूरोसर्जन माणूस, आपलं डोकं एकदम पोचलेलं आहे. त्यामुळे मूलभूत प्रश्नांना आपण हात घातला. डॉक्टर साहेब, उद्याच दुपारी 12 वाजता मी मागच्या 1 महिन्यामध्ये राहत्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 2.25 कोटी रुपये खर्च करून जो फिल्ट्रेशन प्लांट बसवलाय, उद्या 1 वाजता स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येकाच्या नळामधून निघेल, शब्द सुजय विखे.
हे काम आपण करून दाखवतो. आपण कामाच्या जीवावर, कामाच्या जोरावर मतं मागतो. जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करून मतं मागतो. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की एक ऍप आपण बनवलाय, जनसेवा युवा मंच. तुमच्या घरामध्ये असलेले मुलं, नातू, भाऊ त्याच्या मोबाईलमध्ये तो जनसेवा युवा मंचचा ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमची गटर तुमले फोटो काढायचे, तुमचे लाईट बल्ब उडाला फोटो काढायचा, तुमच्या ठिकाणी म्हणून पडला नाही फोटो काढायचा. फोटो काढून माझ्या मोबाईलवर त्या ऍपमध्ये टाकला, 5 सेकंदामध्ये माझ्या सॉफ्टवेअरमध्ये येईल. 5व्या दिवशी माझा माणूस येऊन तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचं काम मार्गी लागलं जाईल. पुढे गरजच नाही. याच्या पुढे तुम्हाला अर्जाची गरज नाही आणि कुठलीही गरज नाही. मी म्हणत नाही की तरी 100% कामं संपतील, पण यदा कदाचित एखादं काम मागं राहील, हरकत नाही. शेवटी तुम्हाला मी सोडून कोणी नाही आणि मला तुम्ही सोडून कोणी नाही. आपला हिशोब एकदम क्लिअर आहे. दुसऱ्या लोकांच्या भानगडीत पडू नका. हे सगळे काय मी बोलू शकत नाही, दुर्दैव असा प्रश्न आहे. तुम्ही एक कलाकार त्या ठिकाणी नगराध्यक्ष केला, डॉक्टर साहेब. हा चूक किती महागात पडली आहे राहत्या शहराला. तुम्ही आमच्यावर नाराज होते काय हरकत नाही, पण आमच्या लोकांना नाराज होते. पण एक चूक किती, राहत्याला 5 वर्ष मागे जावं लागलं. राहत्याला मूलभूत गोष्टींपासून मागे जावं लागलं. राहत्यामध्ये रस्ते झाले नाहीत. जे राहत्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहिलं तो राहता आपण भरू शकलो नाही. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती की नाराज राहू नका, मनात घुसमट ठेवू नका. जे बोलायचं तोंडावर बोला, भांडून बोला. ज्या दिवशी आमचे लोक आमच्याशी भांडतील कामासाठी, त्या दिवशी आम्हालाही वाटेल की तुमचा आमच्यावर हक्क, ही भावना तुम्ही निर्माण करायला हवी, आम्ही नाही. अरे बिंदास शर्ट पकडून बोला, हे काम झालं पाहिजे दादा. तुमचा अधिकार तेवढा आहे. तुमच्यामुळे आम्ही इथं आहोत, आमच्यामुळे तुम्ही नाहीत. तुमचा अधिकार हा वापरायला शिका. नाहीतर जी घुसमट तुम्ही मनामध्ये दाबून ठेवतात, लोक अगोदर मोकळे झाले पाहिजे 5 वर्षामध्ये. ते 5 वर्ष साठवून ठेवतात आणि मतदान केंद्रावर जाऊन मोकळे होतात आणि मग त्याचा परिणाम त्यांनाच होतो. तुमच्या मनामध्ये असलेला राग आणि वेदनेचा परिणाम तुमच्या मुलांना भोगावा लागतो. हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही मनसोक्तपणे बोलत जाऊ, घाबरत नका जाऊ. हे भाषणामध्ये दहशत आहे. 2 मिनिटं थांब. अरे बाबा 2 मिनिटं, तुला नाही संधी दिली बाबा. तू सकाळी बोल, तू रात्री तर नको बोल. तर मी तुला बसू नका अध्यक्ष. तर माझा असा सोपा विषय आहे की निस्वार्थ भावनेने काम करा. आपला हक्क माझ्यावर आहे, तो हक्क तुम्ही गाजवला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही 20 तारखेला पंढरपूर तुळजापूरवर हातवरती करा बरं सगळे. शाबाश. खाली काय 20 तारखेला जेव्हा आपण मतदान टाकण्यासाठी जाऊ, निस्वार्थ भावनेने स्वतःला हे प्रश्न विचारून मिळालेल्या उत्तरानुसार खाली काय पाहायचं नाही. 1 नंबरचं बटन हे राहत्याच्या विकासाचं बटन आहे. 1 नंबरचं बटन हे जातीय सलोख्याचं बटन आहे. 1 नंबरचं बटन आपल्या मुलांच्या भविष्याचं बटन आहे. 1 नंबरचं बटन या राहत्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं बटन आहे. 1 नंबरचं बटन हे आपल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या रुंदीकरणाचं बटन आहे. 1 नंबरचं बटन लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयापासून तर 2100 रुपये प्रति महिन्याच्या प्रवासाचं बटन आहे. 1 नंबरचं बटन शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं बटन आहे. 1 नंबरचं बटन हे MIDC मध्ये मोफत त्या ठिकाणी असलेल्या रोजगाराची संधीचं बटन आहे. आणि म्हणून हे बटन चुकूनही त्या ठिकाणी विसरता कामा नये. मतदान केंद्रावर गेल्यानंतर खाली अजिबात पाहू नका. खालचे लोक झालेत बाद, त्यांचा उपयोग काही नाही. त्यांचा बस्ता मी 3 महिने मेहनत करून गुंडाळून टाकलाय. त्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नका. 1 नंबर हे तुमच्या भावाच्या शब्दावर दाबून पहा. तुम्ही माझ्यासाठी हे पुढचे 3 दिवस द्या. हा तुमचा भाऊ 5 वर्ष तुमच्यासाठी कष्टाने पळेल. हा शब्द या ठिकाणी नवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, उशीर झाल्याबद्दल परत एकदा माफी मागतो. एकत्रित राहून, एक संघ राहून, सर्व जाती धर्म समभाव एकत्रितपणे ताकदीने उभे राहा. जे लोक जातीच्या नावाने राजकारण करतात, जे लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात, हे आपल्याला या मतदारसंघामध्ये खोडून काढायचंय. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. कारण की आपला प्रश्न शेतकरी म्हणून आहे, आपला प्रश्न हा युवक म्हणून आहे. आणि रोजगार देताना मी तुम्हाला शब्द देतो, आज शिर्डीमध्ये येत्या काही डिसेंबर महिन्यामध्येच मी स्वतःच 200 बेडचं हॉस्पिटल याची सुरुवात करत आहे. ते हॉस्पिटल
6 महिन्यामध्ये पूर्ण केलं जाईल. आज मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. लोक म्हटले हे हॉस्पिटल बांधतायत कारण की यांना संस्थांचं हॉस्पिटल बंद पाडायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या नातेवाईकांना जेव्हा रात्री बेड लागतो किती लोकांना संस्थान हॉस्पिटलमध्ये बेड मिळालं सांगा बरं. प्रत्येक जण इथून राहत्याहून संस्थान आणि संस्थानहून नाशिक आणि महिलांना दागिने गाण ठेवून ते 1 लाख रुपयाचं बिल भरावं लागतं. आता होणार नाही. तुमच्या भावानी टाकलेल्या हॉस्पिटलमध्ये तुमचा पेशंटांना मोफत उपचार करून परत घरी पाठवायला शब्द सुजय विखे तुम्हाला देतो. हे फक्त आपण करू शकतो, दुसऱ्यामध्ये ती जाणत नाही. अरे ज्यांच्या गाडीचं डिझेल संगमनेरच्या पेट्रोल पंपवर भरलं जातं ते तुम्हाला काय देऊ शकतात हा विचार तुम्ही केला पाहिजे. यांच्यामध्ये ती जाणत नाही. हे तुमचे नाहीत, हे आज आलेले दर पंचवार्षिकला उमेदवारासारखे येतात. जसं प्रत्येक वर्षी तुम्ही यांचं बस्ता गुंडाळून परत पाठवला तसं यावेळेस देखील सगळ्यांना गुंडाळून पाठवा. एक एक चिन्ह घेऊन सगळे उभे आहेत. एक जणाचं रोड रोलर आहे ते तुमचा प्रपंच कधी सपाट करून टाकाल हे तुम्हाला कळणार नाही. एक जणाची सिलेंडरची टाकी आहे तो स्फोट कधी तुमच्या घरामध्ये घडून जाईल तुम्हाला कळणार नाही. एक जणाचं चिन्ह ग्लास आहे ते ग्लास कायम आयुष्यभर मोकळाच राहणार. आणि एक जणाचं चिन्ह आहे रिक्षा. चुकून सुद्धा वाट पाहतो रिक्षावाला म्हणू नका. वाट पाहावी लागेल पण विकासासाठी. कारण की या रिक्षावाले म्हणजे कोणते उमेदवार जे आहे जे रिक्षावाले चिन्ह घेऊन उभे आहेत. रिक्षावाल्यांबद्दल मी काही बोललो नाही, ते माझे मित्र आहेत, माझा भाऊ आहे. पण जे रिक्षाचं चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांनी राहत्या शहराचं काय केलेलं आहे ते वाट पाहतो रिक्षावालो नाही, वाट लावतो रिक्षावाला. अशी परिस्थिती त्या उमेदवाराची आहे की त्यांनी राहत्या शहरामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या वेदनेची कदर केली नाही, त्याला मिळालेल्या मतदानाची कदर केली नाही आणि सर्वसामान्य माणसाचं रक्त सोकत या राहत्याला 5 वर्ष मागे नेलं. अशा माणसाला तुम्ही मतदानातून जागा दाखवल्याशिवाय थांबायचं नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. निस्वार्थ भावनेने प्रेम करा, विश्वास ठेवा. डोळे बंद करून एक डोळे बंद म्हणजे डोळे बंद असे अंतर्मनातून डोळे बंद करा, नाही तर मतदान केलं डोळे बंद करून डोळे बंद करून विश्वास ठेवा आणि डोळे उघडून बटन दाबा. म्हणजे 1 नंबरचं बटन हे आपल्या विकासाचं बटन आहे. सर्वांगीण विकासासाठी परत एकदा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना या मतदारसंघामध्ये नेतृत्व करण्यासाठी सर्वसामान्यांचा आशीर्वाद आपण द्याल हा विश्वास व्यक्त करतो. महायुतीचं सरकार येणार आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील हा विश्वास मी व्यक्त करतो. परंतु मी का हात वरती करायला लावला तुळजापूर पंढरपूर यासाठी की तुमच्या भावाने तुम्हाला नेलं. लोक तुम्हाला शिर्डीला सुद्धा नेत नव्हते. मी काय फार मोठं काम केलं नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये मी काही बदल केला असेल, जर या ठिकाणी पीक विमा आलेल्या शेतकऱ्यांना वाटत असेल की मी त्यांच्या जीवनामध्ये काही बदल केला असेल तर 20 तारखेला असलेलं मतदान आणि 23 तारखेला आहे निकाल आणि 24 तारखेला आहे तुमच्या भावाचा वाढदिवस. आणि त्यामुळे मला या ठिकाणी तुमच्याकडून माझ्या वाढदिवसासाठी माझ्या वडिलांना 1 लाखाचं मताधिक्य हे भेट पाहिजे आणि तुम्ही ते द्याल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आज राहता येथील श्री नवनाथ महाराजाच्या या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ नेते भागुनाथजी गाडेकर, उपस्थित असलेले सर्व, खरं यादी फार मोठी आहे, ही आपण झेरॉक्स करू आणि सगळ्यांना वाटून देऊ. म्हणजे सगळे मान्यवर जे आलेले आहेत ते सगळ्यांना लक्षात राहतील. व्यासपीठावरील सर्व आमचे सन्माननीय मान्यवर आलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी, सर्व आलेले सन्माननीय शेतकरी, सन्माननीय पत्रकार आणि युवक मित्रांनो, आजचा कार्यक्रम फार वेगळ्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये राहत्यामध्ये असलेली जी शंका असेल त्यांना या सभेचा फोटो दाखवा, ती शंका सगळ्यांची दूर होऊन जाईल. सर्वात प्रथम आपल्याला एवढा वेळ थांबावं लागलं त्याबद्दल आपले सगळ्यांची मनापासून माफी मागतो. मी खासदार असताना एवढा डिमांडमध्ये नव्हतो, जेव्हा आता डिमांडमध्ये आलो. मला इतकं एका ठिकाणी 1 तास धरलाय पण तिथं 1.5 तास जातो. कोणी इकडून ओढतंय, कोणी तिकडून ओढतंय.
फोटो कोण काढताय, कोणता कॅमेरा कोणाच्या हातात आहे, माझ्या शेजारी उभा आहे त्याचा कॅमेरा तिकडे, मी तिकडे पाहू राहिलो, काय गोंधळ. पण ठीक आहे, आणि त्यामुळे कोणाला नाही म्हणता येत नाही. अगोदर युवक होते, त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची भरती झाली, मग त्याच्यानंतर आता कार्यकर्ते आणि संच वाढत चालला, आणि जसं जसं वातावरण बदलत चाललं आणि आपण 1 लाखाच्या मताधिक्याकडे वाटचाल करत आहोत, तसं तसं लोकांचं प्रेम जे मला मिळत आहे त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रेम घेता घेता आणि देता देता या ठिकाणी यायला उशीर झाला. अनेक मुद्दे मांडले गेले, आमच्या अध्यक्ष महोदयांनी अनेक प्रश्न मांडले. मला एक प्रश्न तुम्हाला पण आहे. तुमचा प्रश्न माझ्याकडून अपेक्षा नोकरीची आहे का लग्नाची आहे हे मला अजून कळलं नाही. त्यांच्या लग्नाचा कुठे विषय झाला. नोकरीच्या दृष्टिकोनातून आपण MIDC सुरू केलेली आहे, पण ती पण काळजी करू नका. लग्नाच्या दृष्टिकोनातून आपण वधूवर सूचक केंद्र देखील सुरू करू, त्या बाबतीत काही शंका असायचं कारण नाही. जे जे लोक बिना लग्नाचे राहिलेत त्यांना माझ्याबरोबर अर्धा तास फक्त फिरू द्या. त्यांची इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा सगळी थांबून जाईल, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. आमचे युवक आमचे सोमनाथ गारेकरांनी भाषणामध्ये सांगितलं की समाजाच्या समस्या किती आहेत. आता जे भाषण करणारे आहे ते समाजाच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. या राहत्याचा निम्मा विकास या 2 लोकांनी केला, सोमनाथ गाडेकर आणि माळोती. हेच रस्ते करू राहिले. त्यामुळे तुमचा जास्त अभ्यास आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे की काम मी करेल, पण समाजाच्या वतीने जेव्हा तुम्ही काम कराल तर रस्ता 5 वर्ष तरी फुटला नाही पाहिजे, असं काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे. संधी प्रत्येकाला असते, पण त्या संधीचं सोनं करण्याचं काम हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आजचा हा कार्यक्रम अध्यक्ष महोदय एका वेगळ्या कारणामुळे पण महत्वाचा आहे, आणि ती आहे युवा शक्ती. जे लोक कधीही एकत्रितपणे कार्यक्रमाला येत नव्हते त्याला या तालुक्याच्या समाजाच्या युवकांनी एकत्रित आणलं. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ते आहे, कारण की आमच्या युवा पिढीमध्ये मतभेद नाही. आमच्या युवा पिढीला पाहिजे विकास, आमच्या युवा पिढीला पाहिजे रोजगार, आणि काही लोकांना पाहिजे तिकीट. काही लोकांना पण जाऊ द्या. हे सगळ्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की जे एकामेका विरोधात अवघ्या 1 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये लढले ते माझ्या प्रेमा खातीर एक व्यासपीठावर आले, याच्यापेक्षा मोठं भाग्य माझं नाही. असे कार्यकर्ते कमवणं, निस्वार्थ भावनेने कमवणं. मला खासदारकी नको, मंत्रीपदही नको, असे कार्यकर्ते जर मी कमवू शकलो तर हेच माझं मुख्यमंत्रीपद, हेच माझं प्रधानमंत्रीपद आणि हेच माझं खासदारकी. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये पदाला कधीच महत्व नसतं. आज एवढे लोक समाज बांधव या ठिकाणी आले, मी माझी आहे, चला आजीला पण आणून दाखवा. 5 लोक गोळा होणार नाहीत, पण एका माझीसाठी एवढे लोक 10 वाजेपर्यंत थांबून ठेवलं. हे आपले प्रेमाने कमवलेले लोक असतात. माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वाने आणि त्याच्या कार्याने केली जाते. आज प्रचाराचा जर आपण दिशा पाहिली तर आमचे शेजारचे मित्र आणि शेजारचे लाडके आमदार ज्यांचं 40 वर्ष हसण्यामध्ये गेलं, त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रत्येक सभा घेऊन पाहिली. जिल्ह्याचे नेते आले, राज्याचे नेते आले, देशाचे नेते आले, म्हणजे आज जे आले ते. मला पत्रकार किरण बाबळेने विचारलं की आज देशाच्या नेत्या प्रियंका गांधी येऊन गेल्या, तुम्हाला वाटतं काही बदल होईल? म्हणलं तर या प्रियंका गांधींना नवनाथ महाराजाचं मंदिर कुठे माहिती आहे का? प्रियंका गांधींना माहिती आहे का की या ठिकाणी स्वप्नील गाडेकर आणि सचिन मेत्रे एकत्र कसे आणायचे? जे व्यक्ती
जे व्यक्ती या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राहत्यामध्ये आले त्यांच्यावर राहता कसा विश्वास ठेवणार? आणि या ठिकाणी प्रत्येक वेळेस मगाशी गाडेकर साहेब मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे जाणते राजे इथं वीरभद्र महाराजांच्या प्रांगणामध्ये येऊन गेले. दर 5 वर्षामध्ये एकदा येतात. जेव्हा जेव्हा कधी विखे पाटील उभे असतात तेव्हा ते येतात. हे दोन्हीही व्यक्तिमत्व अवकाळी पावसासारखे आहेत आणि अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात नुकसान देणारी गोष्ट असते. म्हणून अवकाळीच्या भरोशावर आपण आपली शेती करणार नाही. जो सातत्य ठेवतो, जो लोकांसाठी अविरतपणे काम करतो, त्याच्या मागे जनता उभी राहते. आणि मग जेव्हा मी हा विचार केला की आता राहिला काय, जिल्ह्याचे नेते आणून पाहिले, राज्याचे नेते आणून पाहिले, देशाचे नेते आणून पाहिले, तुम्हाला आश्चर्य वाटायला नको की 18 तारखेला सांगत्याला समोरचे उमेदवार हे कधी यदा कदाचित असं होऊ शकतं की अमेरिकेचे राष्ट्रपती देखील या ठिकाणी त्यांच्या प्रचाराला येऊ शकतात. जेवढा प्रचार ते आपल्या इथं करतायत तेवढ्या माझ्या पुढची गर्दी वाढतच चालली. मला काय गणितच कळना काय गडबड आहे. 10 सभा घेऊन झाल्या तरी इथं एक मत हालायला तयार नाही. मी फक्त 1 आठवडा फिरून आलो तरी लोक म्हणायचे आता हा पडला. ही तुमच्यासारख्या दिलेली ताकद या सर्वसामान्य मुलामध्ये आहे. हे कामाच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या माध्यमातून आपण काम करून दाखवलं. आज आपल्याला फार चर्चा आणि भाषण करायची गरज नाही. मी काय फार तुम्हाला विश्लेषण करणार नाही. सोप्या भाषेत मतदानाचं महत्व काय हे अवघ्या 5 मिनिटांमध्ये सांगतो. अनेक लोक आज इथं आलेले या राहत्या तालुक्यांनी ठरवलंय आमदार कोण करायचं. तुम्ही कितीही भाषणं करा, तुम्ही कितीही पॅम्पलेट वाटा, बऱ्याच लोकांचं ठरलेलं आहे की आमदार कोण आहे. पण जे बांधावरचे लोक असतात जे हा विचार करतात की आता आपण काय केलं पाहिजे यावेळेस, त्यांना मी फॉर्म्युला सांगतो आणि तो फॉर्म्युला तुम्ही अंमलात आणा. जेव्हा आपण मतदान केंद्रावर जातो आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जेव्हा आपण लाईनीमध्ये उभा असतो, एक जण पुढं एक जण मागं, त्याला विचारतो काय करायचं, पाठीमागचा विचारतो काय करायचं. कोणाला विचारू नका, स्वतःला 2 प्रश्न विचारा. एक की जर मी या राहत्या तालुक्यामध्ये शेतकरी म्हणून, राहत्या शहरामध्ये शेतकरी म्हणून काम करतो आणि जर अवकाळी विषयामध्ये आणि अडचणीच्या कालावधीमध्ये जर मला माझ्या शेतात पाणी आणायचं असेल, जर धरणातून पाणी सोडून घ्यायचं असेल, पाण्यासाठी संघर्ष करायचा असेल, तर यापैकी मी कोणत्या माणसाचं बटन दाबलं तर माझ्या शेतात पाणी येईल. जर उद्या माझ्या मुलाला रोजगार पाहिजे असेल, माझ्या घरामध्ये जे सुशिक्षित मुलीला रोजगार पाहिजे असेल, तर यापैकी कोणाचं बटन दाबलं तर माझ्या मुलाला रोजगार मिळेल. तिसरा प्रश्न हा विचारा की आज 15/4 तर माझी मुलगी 11वीला आहे आणि तिला औषध घेण्यासाठी रात्री 11 वाजता त्या 15/4 तर राहत्या शहरामध्ये येऊन औषध घेऊन सुरक्षित परत घरात पोहोचायचं असेल, तर यापैकी कोणाचं बटन दाबलं तर माझी मुलगी सुरक्षित घरी पोहोचेल. हा प्रश्न तुम्ही जेव्हा स्वतःला उत्तर द्याल, जे चित्र तुमच्या मनामध्ये येईल, ज्या माणसाचा चेहरा तुमच्या मनामध्ये येईल त्याला बटन दाबून टाका. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.